इयत्ता 8वी स्वाध्याय इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण 12वे स्वातंत्र्यप्राप्ती या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधान क्रमांक 1. हंगामी सरकारचे रिकामी जागा हे प्रमुख होते. पर्याय दिलेत: अ. वल्लभभाई पटेल, ब. महात्मा गांधी, क. पंडित जवाहरलाल नेहरू, ड. बॅरिस्टर जिन्ना. योग्य पर्याय आहे क. हंगामी सरकारचे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते. विधान क्रमांक 2. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना रिकामी जागा यांनी तयार केली. पर्याय दिलेले आहेत: अ. लॉर्ड वेवेल, ब. स्टॅफर्ड क्रिप्स, क. लॉर्ड माउंटबॅटन, ड. पॅथिक लॉरेन्स. योग्य पर्याय आहे क. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केली. प्रश्न क्रमांक 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे 1. बॅरिस्टर जिन्ना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला? उत्तर: व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींचे नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा या मागणीचा बॅरिस्टर जिन्ना यांनी आग्रहाने पुरस्कार केला. 2. त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा. उत्तर: पुढील प्रमाणे नावे आहेत: पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर ही त्रिमंत्री योजनेत असलेल्या सहभागी मंत्र्यांची नावे होत. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. विधान क्रमांक 1. राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली. कारण 1. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताची फाळणी आता अटळ आहे हे ओळखून फाळणीचा निर्णय घेतला. 2. त्यानुसार त्यांनी भारतातील प्रमुख नेत्यासोबत चर्चा केली. 3. त्यानंतर त्यांनी भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मितीची योजना तयार केली, परंतु राष्ट्रीय सभेचा या फाळणीला विरोध होता. 4. राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार म्हणजे देशाचे ऐक्य हा होता, पण मुस्लिम लीगने मात्र पाकिस्तानच्या निर्मितीचा आग्रह धरला होता. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. 2. हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. कारण 1. सुरुवातीच्या काळात हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याची निर्णय मुस्लिम लीगने घेतला होता. 2. काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले, परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतली होती. त्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. 3. वेवेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. कारण लॉर्ड वेवेलच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील अशा काही प्रमुख तरतुदी होत्या. 2. या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 3. व्हाईसरॉय वेवेलच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींचे नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा डॉक्टर जिन्नांनी आग्रह धरला.
राष्ट्रीय सभेने त्यास विरोध केला, त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा. कालरेषा दिलेली आहे 1945, 1946, 1947, 1948. सर्वप्रथम आपण 1945 कालरेषा पाहू. 1945 भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी वेव्हेल योजना आखली. 2. 1946 त्रिमंत्री योजना व प्रत्यक्ष कृती दिन पाळण्याचे मुस्लिम लीगने ही जाहीर केले. 3. 1947 भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. 1948 नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्गुण हत्या केली. अशा प्रकारे आपण कालरेषा पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली? 1. हिंदी लोक अडाणी आहेत, ते अकार्यक्षम आहेत, बेजबाबदार आहे असा इंग्रजांचा आरोप होता. हा आरोप काँग्रेसने खोडून काढला आणि आपली कार्यक्षमता दाखवून त्यास चोख उत्तर दिले. इंग्रज राज्यकर्त्यांचे दोष दाखविले, त्यांच्यावर अभ्यासपूर्ण टीका केली. 2. जात, धर्म, वंश, प्रांत इत्यादी भेद विसरून राष्ट्रकार्यासाठी एकत्र येण्याची जाणीव भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली. त्यांच्यात राष्ट्रभावना प्रज्वलित झाली. त्यामुळे अनेक आंदोलकांनी देशभर आंदोलने केली. 3. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा व्यापक झाला. भारताच्या स्वातंत्र्याची मागणीचा जोर वाढत होता. 4. राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती धर्माचे लोक सामील झाले होते. ही चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना होण्यात झाला. यामुळे संपूर्ण देशात दंगली उसळल्या. सर्व देशभर खून, मारामाऱ्या, जाळपोळ, लुटालूट, स्त्रियांवर अत्याचार सुरू झाले. 5. सरकारला कायदा व सुव्यवस्था टिकविण्यात अपयश आले. हजारो निरपराधी लोक मारले गेले. 9 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना बनवण्यासाठी समिती स्थापन झाली. मुस्लिम लीगने घटना समितीवर बहिष्कार घातला. सर्व देशभर दंगली, अत्याचार चालूच ठेवले. 6. अशा या अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये इंग्लंडचा पंतप्रधान ॲटली यांनी आम्ही जून 1948 पूर्वी हिंदुस्थानची सत्ता सोडणार अशी घोषणा केली. त्यामुळे परिस्थिती अस्थिर, गंभीर बनत गेली. याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी पावले उचलली. 2. माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा. 1. जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी घोषित केले. 2. भारतातील सत्तांतरांच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन याची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली. 3. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यानंतर त्यांनी भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली. परंतु राष्ट्रीय सभेचा या फाळणीला विरोध होता. 3. राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार म्हणजे देशाचे ऐक्य हा होता. पण मुस्लिम लीगने मात्र पाकिस्तानच्या निर्मितीचा आग्रह धरला होता. त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. म्हणून राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. 3. 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले? त्याचे परिणाम काय झाले?
उत्तर: त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभा स्थापन करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय सभेला प्रचंड बहुमत प्राप्त झाले. 2. संविधान सभेत सहभागी होण्यास मुस्लिम लीगने नकार दिला. त्यांनी भारताच्या फाळणीची जोरदार मागणी केली. 3. पाकिस्तानची मागणी होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. त्यानुसार 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले. त्याचे परिणाम: 1. प्रत्यक्ष कृती दिनाच्या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. 2. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. 3. बंगाल प्रांतात नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या. 4. तेथे हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची पर्वा न करता गेले. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.